न्यू ब्लॉग। आणि चला आपण बाहेर बघूया काय चालू आहे। हाय, तुझं काय सुरू आहे? काय सुरू आहे? कशाला घेतेस पाकिट? मम्मी काय बनवत आहे? फिश। मम्मीची चालू आहे फिश फ्राय। म्हणजे आज दुपारी फिश फ्राय होणार आहे आणि त्याच्यासोबत बघूया दुसरं काय। धना पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ नंतर हे सगळं मिक्स करून मग असं त्यांनी लावून ठेवले, मॅग्नेट केले सगळं। आणि मग त्याच्यानंतर फ्राय होणार आहे मच्छी। इकडे मशीन लावलेले आणि पप्पांचं काय सुरू आहे? हे एंजलने मग फॅन वगैरे लावून बसते आणि गेली आहे। पप्पा ऑल ओके? पप्पांचं काय टीव्ही सुरू आहे। काय बसत मिश्का? ऐ वरती बघ, वरती बघ, इथे बघ, इथे बघ। तू खाली का नाही बसत? तू खाली का नाही बसत? तुला असं घेऊन फिरायचं, खाली जायचं? तू खाली येते? हा क्लॅप करा, क्लॅप क्लॅप करते। हा वा। अजून काय करते तू? तिला आता आंघोळ घालायची। काय केलं हिने? ए तू काय करतेस तिला? काय करते तू? तिला मारते? हा तू तिला मारते? काय केलं हिने तुला? मारलं तुला? हे तू मारते दीदीला? ती लागेल, सीझर लागेल, साईडला ठेव, पटकन साईडला ठेव। तिला लागेल नाही तर तुला लागेल। तिला एका जागेवरती चेन नाही बसायला, हे बघ एका जागी बसणार नाही ती। ती आपली नुसती फिरत राहते, इथून तिथून उड्या मारते। आणि तू हे काय आणून खातेस एंजू? हा आजारी पडायचंय हे खाऊन? बापरे, मी जेवढा मागे जाईल ना तेवढं ती फटाफट येते पुढे। तेव्हा धावतच येते। ए बस, बसली? मच्छी अशी मॅग्नेट करून ठेवलेली, आता तिला फ्राय करायचंय आणि एंजलला बनवायचा आहे पास्ता। चला तर मग मी पास्ता बनवून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला। अजून जेवण बनवायचं बाकी आहे माझं, फक्त मच्छी मॅग्नेट झालेली आहे ही। आणि बाकीचं काय सुरू आहे? हिला वाटते पप्पा चालले बघा। आने का वापस में जाने का टाइम बस से जाने का, मैं उसको हेलमेट लेके देता आगे। काय डिस्कशन चाललंय? ही बघ बाबाच्या पाठी लागले पप्पा, ही बघा। एंजू बाबाला शूज काढून दे। आहे बघ इथे ठेवले तुम्ही। इसकी क्वालिटी इतनी थर्ड क्लास है, इसके कॉन्सेप्ट यहाँ से टूट गए थे अंदर से। त्यांचा पण YouTube वरती चॅनल आहे, पैकेजिंग में होता पता नहीं क्या था, तर ते टीव्ही वरती कनेक्ट करून बघतायत। क्वालिटी इतनी बेकार थी, इसके अंदर कॉन्सेप्ट भी एकदम लो क्वालिटी का, आधा अधूरा मटेरियल डाला है।
भैया आपको बता देंगे। भैया क्या नहीं था इसके अंदर? इसके अंदर जो बूश होता है पैकिंग वही था ही नहीं। अच्छा, ये पैकिंग बूश होता है? पैकिंग नहीं, बूश नहीं था जिसको बेरिंग फिरता है। बेरिंग घूमता है उसके बाद क्या चल रहा है? उसके बाद स्टीयरिंग बहुत काय कर? और वहीं से भाग रहा था। उसके वजह से पप्पा मेरे गिर गए गाड़ी से। उनको खाली करून दवाखाना लेके जाना पड़ा, पट्टी वगैरह कराना पड़ा। इसका पैसे कौन देगा हमें? वेळ झालेली आहे, मी चहा ठेवलेली आहे आणि थोड्या वेळाने झोपलेली. थोडा वेळ सकाळी केस धुतलेले आहेत मी, तर ते बांधूनच ठेवलेले. तर ओलेच्या ओलेच आहेत माझे केस, तर मी आता थोड्या वेळ असे गोळे केलेले. आणि दोघीच्या दोघी दुपारी झोपलेल्या नव्हत्या. आता जस्ट 5 वाजता झोपल्या त्या दोघी. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट दाखवते. आणि ही इकडे झोपलेली, मिश्का आतमध्ये झोपलेली बेडरूममध्ये, आणि ही इकडे झोपलेली. आता 5 वाजता दोघी. दुपारी खूप गोंधळ करून त्या खेळत होत्या आणि त्याच्यानंतर आता 5 वाजता झोपल्या. आता हिला जायचं आहे डान्स क्लासला. आता हिला उठवते थोड्या वेळ. तोपर्यंत चहा ठेवलेली आहे. चहा माझी कळलेली आहे, तर भेटते तुम्हाला चहा पिल्यानंतर. चालली डान्स क्लास. बघ असते कशी. काय करते तिला? हाय फाय दे तिला, हाय फाय दे तिला. तू जाऊ नकोस तिच्याकडे, ती चालली आहे. अरे हिला यायचंय, यांची नको, तिला यायचंय. हा बाय कर, बाय. ती तिच्या मागे, तुझ्या मागे लागेल ती. बाय एंजल, बाबा सोबत जा. तुम्हाला दिसत असेल इथे डेकोरेशन थोडंफार केलेले, पताका वगैरे लावलेले आहेत. कारण की आज आमच्या इथे उद्या जत्रा आहे ना, तर आज मिरवणूक निघणार आहे. पालखी वगैरे निघणार आहे. एंजल पोचली खाली, आता जाईल ते डान्स क्लासला. चला, जर इकडनं पालखी आलीच येईलच, त्याच्यामुळेच इथे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. जर आली ना तर नक्की तुम्हाला मी दाखवेल की आमच्या इथे पालखी कशी असते. तर माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि उद्याचा पण ब्लॉग बघा. जर मी उद्या जत्रेमध्ये गेले तर खूप मोठी जत्रा असते आमच्या इथे, तर ते पण तुम्हाला मी दाखवेल माझ्या ब्लॉगमध्ये. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आमच्या इथला. चिडते आहे एंजल, लगेच गेली एंजल. पप्पा चालवतात जरा व्यवस्थित. इथे चालवायला काय नाही, जरा हायवेवर रिस्की वाटते घेऊन जायला. आता हा जरा बरं आहे तर ठीक आहे, पण हायवेवरती मी पण नकोच बोलेल त्यांना चालवायला. इथेला इथे ठीक आहे. एंजलचं डान्स क्लास इथून थोडंसंच लांब आहे, म्हणजे 2-4 बिल्डिंग सोडून आहे, तर ठीक आहे तिथून घेऊन जायला. पण हायवेवर वगैरे नको. गेली ना ट्युशनला, त्याच्यानंतर ना ही खूप रडत होती. मिश्का 1 मिनिट तुम्हाला दिसते का, दाखवते. तर तिला तिच्या पप्पांबरोबर पाठवलं. थांबे मी जरा गॅलरीतून दाखवते, 1 मिनिट. तर ती रडायला लागली आहे. तिच्या पप्पांनी दिलं तिला बाबांकडे, तर जात नाही. ती खूप रडली तिच्या पप्पाकडे जायला. आज आमच्या इथे पालखी आहे, तर ती काही इथून गेलेली नाही आहे. लेट झाला त्याच्यामुळे ते त्या साईडनेच दुसऱ्या रोडनेच गेले पटकन वाटतं. इथे आलेले नव्हते, तर मला काही शूट करायला जमलेलं नाही आहे. आणि बाकी चला, आज जेवणामध्ये मी वांग्याची भाजी केलेली, भात चपाती. हिला बघा कूलरवर बसायचे.
कूलर लावलाय ना त्याच्यावरती हिला बसायचं. चला मग आजचा ब्लॉग माझा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी खरंच थँक्यू आणि मनापासून धन्यवाद त्यांना की माझे 50 क्रॉस केले सबस्क्रायबर, तर त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद. चला मग ब्लॉग एंड करते. बाय, गुड नाईट.